सोलापुरात गॅस तुटवडा. सिलेंडरसाठी नागरिकांच्या 2 किलोमीटर लांब रांगा. सोलापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची एजन्सी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस वितरण करण्यात येत आहे. गॅस तुटवडा असल्याने नागरिक स्वतःच रिकामी सिलेंडर घेऊन गॅस एजन्सींकडे येत आहेत. सोलापुरातील तापमानाने 40°C पारा ओलांडल्याने भर उन्हात नागरिकांना झळा सोसाव्या लागत आहेत. गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात जवळपास 2 किलोमीटरपर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. एका महिन्यापासून मी भारत गॅसचा नंबर या ठिकाणी लावलेला आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद श्री स्वामी समर्थ एजन्सीकडून मिळत नाही आहे. त्यांच्या ठिकाणी मोबाईल बंद आहेत. सरकार एकीकडे म्हणते साहेब की गॅसचा तुटवडा राज्यात होणार नाही, आणि आपण चित्र पाहू इच्छिता की 500 ते 600 टाक्या या ठिकाणी रांगेत आज उभारल्या गेलेल्या आहेत. मी सकाळपासून इथं आल्यापासून देखील नंबर लावण्याचा प्रयत्न करतोय, अद्याप देखील नंबर बंद आहेत. याला जबाबदार कोण आहे? दुसरीकडे सरकार म्हणतं की आजचे दिन आजचे दिनच्या नावाखाली सरकार अशा स्वरूपात गाजर दाखवत आहे का? हा माझा प्रामुख्याने आपला प्रश्न आहे.